नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची माहिती आणि बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। तुमच्यासाठी शासन निर्णय आलेला आहे, परंतु तुमच्या तालुक्यामध्ये किती दिव्यांग लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या हाती काही याद्या लागलेल्या आहेत ज्याची माहिती आपण तुम्हाला आज सांगणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या हाती काही डेटा लागलेला आहे जो आपण आता जाणून घेऊया। चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा पहिला जो तालुका आहे तो धुळे विभागामध्ये 1305 लाभार्थी जे आहेत तर दिव्यांग आहेत त्यांना यावेळेस लाभ मिळणार आहे। आता त्या 1305 मध्ये तुमचा समावेश आहे का, तुमचं नाव आहे का हे देखील आपण पुढे पाहूया। एवढी डिटेल यादी एकाच व्हिडिओमध्ये सांगणं होत नाही। तुम्हाला लक्षात येत असेल की एका व्हिडिओमध्ये 1300 लोकांचं नाव घेणं होईल का आणि पुढे बाकी लोकांचं काय होणार। पुढील जो तालुका आहे तो अकोला आहे। अकोला तालुक्यामध्ये 1350 लाभार्थी आहेत। अकोला तालुक्यामध्ये 1350 ते 1355 लाभार्थी जे आहेत तर ते आहेत। त्यानंतर पुढील तालुका आहे चंद्रपूर जो विभाग आहे यामध्ये 1405 ते 1410 एवढे लाभार्थी आहेत ज्यांना लाभ मिळणार आहे। 1405 ते 1410 लाभार्थ्यांना यावेळेस ऑगस्ट महिन्यात हप्ता जो आहे तर तो येणार आहे। त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो लातूर शहरातील लातूर विभाग यामध्ये 1455 ते 1460 एवढी संख्या जी आहेत तर ती लाभार्थ्याची आहेत ज्यांना हा लाभ मिळणार आहे, जे दिव्यांग कॅटेगरीमधून आहे। 1450 ते 1460 एवढे लाभार्थ्यांना हा लाभ जो आहे तर तो सर्वसाधारणपणे मिळणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर शहरमध्ये जे आहे तर ते 1480 ते 1500 लाभार्थ्यांना याचा लाभ जो आहे तर तो मिळणार आहे। अहिल्यानगर शहर आणि आसपास, अहिल्यानगर पूर्ण जिल्हा नाही, तालुका, ठीक आहे। अहिल्यानगर तालुक्यामध्ये किती लाभार्थ्यांना 1480 ते 1500 एवढे लाभार्थी दिव्यांग कॅटेगरीतून येतात आणि यांना लाभ जो आहे तर तो मिळणार आहे। पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, तो देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा समावेश आहे। त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। पुढील तालुका आहे जळगाव। जे मोठे शहरं आहेत तर ती सध्या सुरुवातीला आहेत, ज्यामध्ये 1540 ते 1570 ते 72 1540 ते 1572 लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सर 1540 लोकांना मिळेल की 1572ला मिळेल, वरचे 22 ते 20-25 लोक काय होणार त्यांचं? तर काही प्रमाणात काय आहे की काही लाभार्थ्यांचे छोटे मोठे इश्यू असतात, त्यामुळे थोडासा आकडा इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे, ठीक आहे। तर एवढ्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते लाभ मिळणार आहे असा आमच्याकडे डेटा आलेला आहे। त्यानंतर भिवंडी तालुक्यामध्ये जवळजवळ 1600 लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो। जवळजवळ किती लाभार्थ्यांना? 1600, ठीक आहे। 1600 दिव्यांग लाभार्थी आहेत। दिव्यांग आणि श्रावणबाळ दिव्यांग म्हणजे ज्येष्ठ नागरिक पण दिव्यांगच आणि सर्व कॅटेगरीतील दिव्यांग असे 1600 नागरिक भिवंडी या विभागामध्ये आहेत। तर त्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे आता लवकरच जमा केले जाणार आहे। त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच मालेगाव या देखील तालुक्याला आता जे आहे तर ते लाभ मिळणार आहे। कुठल्या? मालेगाव तालुक्यामध्ये नाशिक विभागातील हा तालुका आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 1620 ते 1647 लाभार्थ्यांचा डेटा आमच्या पुढे आलेला आहे। 1620 ते 1647 एवढे लाभार्थी आहेत ज्यांचा डेटा आपल्या पुढे इथे शो होत आहे। पुढील जो तालुका आहे तो देखील महत्त्वाचा आहे। सोलापूर नॉर्थ जो विभाग आहे या विभागामध्ये जवळजवळ 1800 ते 1850 लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो ऑगस्ट महिन्याचा मिळणार आहे।
आता तुम्हाला मिळेल का, तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला कसं चेक करता येईल किंवा त्यावर काही पर्याय आहे का, याचा आपण पुढे विचार करूया. आपण हळूहळू पुढे जातो आहे, आपल्याला नवनवीन डेटा मिळतो आहे, तर हे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमरावती तालुका आणि जिल्हा ज्या लाभार्थ्यांचा आहे, म्हणजे फक्त जिल्हा नाही तर दोन्ही असले पाहिजे असे लाभार्थी जे आहेत तर ते 1800 ते 1900 लाभार्थ्यांचा डेटा जो आहे तर तो आहे. आणि त्या 1800 ते 1900 लाभार्थ्यांना या विभागामध्ये अमरावती तालुका आणि जिल्हा ज्यांचा आहे अशा लाभार्थ्यांना पैसे जे आहेत तर ते मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचे. तर त्यांचा देखील डेटा इथे शो होत आहे. ठीक आहे. पुढे देखील माहिती आहे ती आपण पाहूया. त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही 94 23 39 37 61 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा फोनच्या माध्यमातून विचारू शकता. पुढील जो तालुका आहे तो देखील महत्त्वाचा तालुका असणार आहे, तो म्हणजेच पुणे सिटी. पुणे सिटीमध्ये बघा, पुणे सिटीमध्ये हवेली येथे जवळजवळ 2700 ते 2800 लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे. 2700 ते 2800 दिव्यांग कॅटेगरीतील लाभार्थी आहेत ज्यांना हे अनुदान मिळणार आहे. ठीक आहे. पुढे देखील जे आहे तर ते आहेत नागपूर सिटी. नागपूर शहरामध्ये बघा, नागपूर शहरामध्ये देखील जवळजवळ 2450 ते 2500 लाभार्थी आहेत ज्यांना आता अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे. नागपूर सिटी, नागपूर जिल्हा आणि तालुका ज्यांचा आहे, फक्त जिल्हा असून चालत नाही, तर ज्या लाभार्थ्यांचा जिल्हा आणि तालुका नागपूर आहे अशा लोकांना जे आहे तर ते 2450 ते 2500 लाभार्थ्यांना आता लाभ जो आहे तर तो मिळणार आहे. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिक रूरल या विभागामध्ये जे आहे तर ते 2400 ते 2300 जवळजवळ एवढे लाभार्थी आहेत ज्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे आता वितरित केले जाणार आहे. पुढील देखील महत्त्वाचं आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या विभागामध्ये देखील बरीच लाभार्थ्यांची संख्या इथे दिसून येत आहे. 2250 ते 2305 लाभार्थ्यांची संख्या इथे दिसून येत आहे. 2250 ते 2305 एवढे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तर तो मिळणार आहे. हे फक्त दिव्यांग ज्यांच्यासाठी शासन निर्णय आलेला आहे त्या लाभार्थ्यांची संख्या आहे. ठीक आहे. इतर लाभार्थ्यांची संख्या नाही, त्याच्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्या की ह्या दिव्यांगांचा डेटा आहे. ठीक आहे. पुढील तालुका आहे कल्याण विभागामध्ये जवळजवळ 2250 ते 2270 एवढ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचा लाभ 2250 ते 2270 एवढ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तर पुढे देखील काही डेटा आहे तो देखील आपण पाहूया. त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. त्यानंतर जो आहे तर तो ठाणे विभाग आहे. ठाणे, कल्याणच्याच जवळ असलेला ठाणे, इथे जवळजवळ 2150 ते 2200 जवळजवळ 2150 ते 2200 लाभार्थी आहेत ज्यांना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. मी याआधी सांगितलेलं होतं की तुम्ही म्हणाल की सर 2150 लोकांना मिळणार आहे की 2200 मिळणार आहे, मधले जे 50 लोक आहेत त्यांचं काय होणार आहे. तर बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांच्या छोट्या छोट्या काहीतरी चुका आहेत आणि प्रत्येक वेळेला काही ना काही चुकीमुळे काहीतरी, म्हणजे जर 1000 लाभार्थी असतील तर त्यापैकी 4-5 लाभार्थ्यांचे ते पैसे थांबवले जातात काहीतरी छोट्या मोठ्या चुकीमुळे. त्यामुळे आपण सर्वसाधारण 50-20 जेवढा डेटा आपल्याकडे जसा आहे तसा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर एवढ्या लाभार्थ्यांना ठाणे विभागामध्ये अनुदान मिळणार आहे. त्यानंतर मीरा भाईंदरचा देखील इथे समावेश झालेला आहे. 2150 ते 2100 म्हणजे 2100 लोकांना जवळजवळ आता पैसे मीरा भाईंदर या तालुक्यामध्ये मिळणार आहे, अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आणखी देखील याद्या आहेत, प्रत्येक तालुक्याची माहिती आहे. यापुढे आपण प्रत्येक गावाची देखील माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू की या गावात किती लाभार्थी आहे, काय आहे,
असे देखील व्हिडिओ आपण सांगण्याचा प्रयत्न करू, पण व्हिडिओ खूप मोठे होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी PDF किंवा एखादा डेटा डायरेक्टली आपण कुणाला देऊ शकत नाही, कुणाचं नाव, कुणाचा आधार कार्ड नंबर इतरांना देऊ शकत नाही, ठीक आहे. तर हा म्हणजे तो डेटा मी स्वतः पण घेत नाही. तुमचा आधार कार्ड, तुमचा जे काही वैयक्तिक डेटा आहे तर तो मी सुद्धा स्वतःकडे ठेवत नाही. तर हे एक संख्या आहे, आकडेवारी आहे जी आपल्याला प्राप्त झालेली आहे, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात असू द्या की या आकडेवारीमध्ये थोडीशी चूक देखील असण्याची शक्यता आहे. समजा एखाद्या तालुक्यामध्ये 2100 लाभार्थी आहेत आणि त्यापैकी 1900च लाभार्थ्यांना पैसे मिळाले तर तुम्हाला गोंधळ व्हायला नको. त्यामुळे फायनल जे काही कन्क्ल्युजन आहे तर ते तुम्ही, जर तुम्हाला आकडेवारी चेक करायची असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा संबंधित विभागाला भेट देऊ शकता, ठीक आहे. तर ही आमची आकडेवारी होती. जेवढा डेटा आमच्याकडे मिळाला त्यानुसार ही माहिती तुमच्यापर्यंत एक एज्युकेशनल पर्पज, तुम्हाला माहिती असावी, तुमचा गोंधळ होऊ नये या दृष्टिकोनातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका, यापुढे देखील तुम्हाला उपयुक्त अशी माहिती येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.